हाय मित्रांनो, आज बनवतोय दाल मखनी। दाल मखनी बनवायला मी घेतलाय उडदची डाळ आणि थोडा राजमा टाकलाय बघा। आणि हिला रात्री मी भिजत ठेवलेले आहे आणि सकाळी मस्त धुवून हे गेले आणि रात्री भिजत ठेवताना पण धुवलेले आहे। आणि त्यात ॲड करतो थोडे खडा मसाले। तर दोन बारीक इलायची आहे, एक मोठी इलायची आहे, 2 तेजपत्ते आहेत, एक दालचिनीची छोटी आहे स्टिक, 4 लवंग आहेत आणि लसूण आहे। तर चला बनवूया। मित्रांनो, यात मी खडा मसाले टाकलेले आहेत। आता याला 400 शिटी मारतो आणि लसूण फ्लेवरसाठी टाकले यात। तर आता 400 शिटी मारून नंतर टोपात काढून याला स्लो गॅसवर शिजवतो। तर चला मारतो 4 शिटी याला। आता मित्रांनो बघू शकता जी डाळ बॉईल केलेली आहे ती झालेली आहे। नीट झाले ना। आता हिला स्लो गॅसवर 15-20 मिनटं शिजवून आता हे जे खडा मसाला दिसत आहेत ना ते मी काढून टाकतो। जे आपल्याला ह्यांचा फ्लेवर पाहिजे तो सगळा ह्यात आला आहे। तर मी आता हे सगळं काढून टाकतो। तर मित्रांनो, मी पतीला घेतला आहे। पतीला बघा खालून जाडा आहे, खाली ते नॉनस्टिक चिपकवलेलं आहे। पातळ पतीला म्हणून डाळ चिपकते, जाडाच घ्या असा खाली नॉनस्टिक लावलेलं। ते ह्या डाळ काढून मग डाळला स्लो गॅसवर 15 ते 20 मिनटं शिजवतो। आता मित्रांनो, मी ह्यात लाल मिरची टाकतो, 1 टीस्पून लाल मिरची आहे आणि मीठ टाकतो चवीनुसार टाकला आहे। डाळीला गॅसवर ठेवला आहे। आता डाळीला शिजवू जाते। एक साईडला मी दाल मखनीचा मसाला बनवतो। तर मी मित्रांनो त्यासाठी मी ग्रेव्हीसाठी त्याचा मसाला बनवायचा दाल मखनीचा। त्यासाठी मी टमाटर घेऊन त्याला पिसला आहे। टमाटर 2.5 टमाटर घेऊन पिसला आहे आणि त्याला छानला आहे, स्मूथ ग्रेव्ही आहे। आता इथं कढई पण ठेवली, कढई पण तापलेली आहे। त्यात मी आता घी टाकतो। घी एवढा आहे की 2 टेबलस्पून एवढा घी आहे। आणि ते तडकेसाठी मी जिरा आणि अजवाईन टाकतो। अजवाईन ह्या कारणाने की उडदची डाळ थोडी हेवी असते, तर अजवाईन थोडा पचायला ठीक लागतं, त्यासाठी तडक्याला अजवाईन टाकतो। जिरा टाकला, आता मी ते अजवाईन टाकतो, अजवाईन पण टाकला आहे। आता मी यात प्युरी टाकतो टमाटरची प्युरी टाकली। आता हलवतो। आता मी यात लाल मिरची पण टाकतो मी यात। तर 1 टेबलस्पून 1 टीस्पून टाकले आणि यात डाळमध्ये पण 1 टीस्पून टाकले, तर एवढं ठीक आहे ते तिखट। आता मी मिक्स करून घेतो। आता मसाला आहे ना याला नीट शिजूया। बघा बाजूला पुरा पाणी दिसतोय ना, या पाण्याला पुरा शेकूया। मतलब त्या टमॅटो ग्रेव्ही आजचे चांगल्या पाण्याने थोडी शिजवूया। आता असं साईडचा पाणी पुरा जळून गेला पाहिजे। आता मी ह्यात थोडी हळदी आणि धना पावडर टाकतो, 1 टीस्पून एवढी हळदी आहे आणि 2 टीस्पून धना पावडर टाकला आहे। आता याला मिक्स करून घेतो। तर बघू शकता मसाला एकदम शिजलेला आहे, एकदम मस्त शिजलेला आहे। आणि हे बघा कसं साईडला पण हलका तेल सोडलं मसाले, मतलब हा मसाला ठीक शिजलेला आहे। तर मी त्यात आता दाल मखनी जे साईडला शिजवलं आहे ते यात पलटी करतो। तुम्ही हे पण बघू शकता डाळला पण नीट शिजवली आहे, एकदम असा घोटून असा एकदम डाळला हलकी स्मॅश पण केली आहे, बघू शकता। आता ही डाळ ह्यात डायरेक्ट पलटी करतो।
बघू शकता डाळ पलटी केली. डाळ पलटी केली. आता ह्याला मिक्स करूया. आता मी त्यात थोडं मक्कन टाकतो. एवढ्यात मक्कन टाकतो. त्याला मिक्स करून घेऊया. तो आता ह्यात पिकलून जाईल टोमॅटो. आता ह्यात मिक्स करून घेतो. फ्रेश क्रीम टाकून कलर बघू शकता चेंज झाला आहे फ्रेश क्रीम टाकल्यामुळं. आता मी ह्यात अर्धा टीस्पून गरम मसाला टाकतो. आता मिक्स केलं. आता खडे मसाले टाकलेत पण हे थोडासा टाकलं फ्लेवरसाठी. आणि थोडीशी कस्तुरी मेथी वरनं टाकतो. तर मित्रांनो बघू शकता डाळ मखनी रेडी आहे. हे एकदम सिंपल रेसिपी आहे. ना जास्त गरम मसाला आहे, ना जास्त खडे मसाले टाकले, ना जास्त मसाले आहेत, काय नाही. एकदम सिंपल बनवलं आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा अशी घरी आपल्या. आणि मी मित्रांनो रेसिपी रेडी आहे. तर तुम्ही आता गॅस बंद करतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. मी मित्रांनो भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.